फर्स्ट पेज हे ओके. या पेज मध्ये म्हणजे हाऊ यू कॅन स्टार्ट. Once you will search data analyst, you will see the tabs. Okay? First, यातला तुमच्या कामाचे 2-3 टॅब्स आहेत. एक जॉब्स वाला फर्स्ट. जॉब्स मध्ये हे सगळ्यांना माहिती असेल की जॉब्स मध्ये इमिजिएट तुम्ही अलर्ट वगैरे टाकू शकता. नेक्स्ट आहे तो पोस्ट आहे. पोस्ट जो सगळ्यात तुमच्या कामी. पोस्ट मध्ये ॲज अ डेटा अनालिस्ट, who are those who are now hiring for a data analyst position. Yeah? So 2 to 5 years experience, we are looking for quick joiner data analyst profile. Hiring for data analyst 0 to 7 years. Each post is having data analyst opening. Once you will select post section. Okay, right? Next is people. Next is people. Okay, now you must be known with first, second, third. First, second, third. What does that mean? First means first, second, third's meaning. नाही, आता इथं सेकंड. ओके, काही ठिकाणी फर्स्ट असतं, काही ठिकाणी थर्ड असतं. याचं मिनिंग काय? फर्स्ट मीन्स नाही, निखिल माझ्या सर्कलमध्ये हे सगळे माझ्या सर्कलमध्ये जे आहे ते इमिजिएट फ्रेंड्स. ओके. सेकंड म्हणजे व्हॉट अबाउट सेकंड? राईट, फ्रेंड्स ऑफ फ्रेंड्स. म्युच्युअल्स. नाउ थर्ड, unknown but with the similar profile. Yeah, similar. So mainly now what you can do is try to build up the community first. Yeah? Like माझ्या सर्कल मध्ये जर फर्स्ट मध्ये 147 are data analysts. Okay. Now in second the result goes up to this one, 74,000. Okay. Apart from these two circles, the result is up to 3 lakh 35 lakhs. These many profiles are having data analysis as their main goal. ओके, लक्षात येत आहे? याच्यानंतर तुम्हाला जे करायचं ते फर्स्ट पीपल. ओके, लोकेशन्स यू कॅन डायरेक्टली चूज. ओके, देन करंट कंपनीज यू कॅन डायरेक्टली चूज फ्रॉम हियर. ओके, कुठल्याही प्रोफाईलला गेल्यानंतर समजा फ्रॉम पीपल पोस्ट. ओके, जॉब्स मध्ये जर तुम्ही गेला. ओके, जॉब्स मध्ये जॉब्स मध्ये तुम्ही डायरेक्टली बघू शकता, पण तिथं एक्झिस्टिंग काही लोक काम करत असतील तर त्याचंही प्रोफाईल इथं दिसून जाईल. आता या कंपनीमध्ये पिक्सेल फॅक्टर सोल्युशन्स कंपनी इज इन बँगलोर. Company is in Bangalore. Okay, we want to reach out to the people from Pixel Factor. Okay, he is a data analyst, Souvik Bhattacharya. Okay, I'm not having his contact number. Okay. What you can do is
Does anybody know this extension? Mr. E? Okay. Once you will add up this, okay. Yeah, so profile is there directly. Savvik Bhattacharya, I don't have his number. You can directly see new contact. माझ्याकडे क्रेडिट्स नाही आहेत आता. 5 फ्री असतात. हां, प्रत्येकाला. म्हणजे कुठल्याही प्रोफाईल वरून 5 फ्री. तर तुम्ही डायरेक्टली त्याचा कॉन्टॅक्ट नंबर इथे काढू शकता. नाही, कॉन्टॅक्ट इन्फो मध्ये नंबर नाही. ईमेल आयडी प्रत्येकाचा नसेल. हायरिंग वाले नाही टाकत. पण मिस्टर ई मध्ये सगळे प्रोफाईल. नेक्स्ट नाव अबाउट द प्रोफाईल. प्रोफाईल मध्ये एक यू शुड ऍड युअर व्हेरिफिकेशन बॅच तुम्ही ऍड केला पाहिजे. कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन मध्ये गेल्यानंतर जिथं प्रोफाईल सेक्शन आहे खाली, एज्युकेशन मध्ये तुम्ही तुमच्या करेक्ट पेजला, अल्मा मॅटर म्हणजे तुम्ही ज्या कॉलेजला त्या करेक्ट पेजला तुम्ही आहात का, कारण याच्यावरती इतके ॲल्युमिनीज आहेत 12K. या ॲल्युमिनीज मध्ये तुम्ही डायरेक्टली इथं फिल्टर सेट करू शकता की कोण कुठे काम करते सध्या. ओके, यू कॅन सी. आता ही इज डायरेक्टर ऑफ वन ऑफ द कंपनी, ही इज फ्रॉम माय. तर यांना तुम्ही रिच आउट करू शकता डायरेक्टली. आणि मेन तुम्ही तुमच्या कॉलेजच्या करेक्ट पेजला फॉलो केलंय. ओके, नेक्स्ट इज प्रोजेक्ट तुम्ही सगळे त्यामध्ये टाकलेत का नाही प्रत्येकाच्या प्रोफाईल, म्हणजे ऍटलिस्ट 3rd इयर 4th इयर तर टाकू शकता. 3rd इयर 4th इयर व्हॉलंटिअरिंग काहीतरी एक्सपिरियन्स टाकू शकता, काही ट्रेनिंग्स घेतले असतील किंवा कुठलीही गोष्ट. ओके, त्याच्यानंतर मेन थिंग इज अबाउट पब्लिकेशन्स, की तुम्ही किती पेपर्स पब्लिश केले, कुठल्या गोष्टी पब्लिश केल्या. आता एक माझं स्वतःचं एक बुक आहे, ते मी स्वतः पब्लिश केलं, सारांश पब्लिकेशन. तर हे सगळे पेपर्स मी ISSN नंबर म्हणजे इट्स युनिक नंबर, नो बडी एल्स कॅन कॉपी द कंटेंट फ्रॉम दिस. समजा मी इथं सर्च केलं तर रिसर्च गेटला माझं प्रोफाईल आहे, हे उमेश दबडे अँड मिलिंद कुलकर्णी बोथ हॅव प्रेझेंटेड दिस पेपर. तर हे सायटेशन हे ऑल ओव्हर वर्ल्ड यामधला कंटेंट युनिक आहे. तर रिसर्च गेटवरती इझिली लॉग इन होऊ शकत नाही, कारण याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूटचा मेल आयडी टाका. तर मी काही स्टडी केले होते ते माझ्या, आता हा डेटा अनालिसिस रिलेटेड सब्जेक्ट होता, कारण याच्यामध्ये मेडिकल ऑक्सिजनची किती डिमांड आहे फॉर पुणे, याच्यावरती मी स्टडी केलं मेन सप्लाय चेन मॅनेजमेंट. तर हे सगळे पब्लिकेशन्स कोर्सेस तुम्ही टाकलेले आहेत का, काही टेस्ट कोर्स, जसं काही एक्झाम मध्ये काही ग्रेड्स मिळाले, लँग्वेजेस सगळे आहेत, या ओव्हरऑल जर हे सगळं प्रोफाईल जर बनलं तर तुम्ही ॲज अ डेटा अनालिस्ट डायरेक्टली प्रोडक्ट्स स्कूल्स कोर्सेस तुमच्यासाठी जे मॅटर करणार आहे ते जॉब्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टी. पण मेन एक ते म्हणजे पीपल. ओके, लाईक वी कॅन टेक एनी प्रोफाईल. We can reach him out directly through Mr. E because Mr. E has got his contact. जर तुमच्या प्रोफाईलला मिस्टर ईचं एक्सटेन्शन नसेल तुम्ही घेऊन एक ट्राय करू शकता. म्हणजे मिस्टर ईचं जे काय एक्सटेन्शन आहे ते इथं आहे.
क्रोमच्या स्टोअर. आता तुम्हाला ज्यावेळी तुम्ही अप्लाय कराल कुठल्याही जॉब, दोन तीन गोष्टी. एक, समजा माझ्यासमोर एक जॉबचा रेफरन्स आहे ॲज अ डेटा अनालिस्ट. पुण्यात आत्ता ॲज अ डेटा अनालिस्ट किती पोझिशन्स असू शकते? तर हे इतके पोझिशन्स आहेत. तिथं TCS मध्ये माझ्या कॉलेजचे 225 जे काही ॲल्युमिनीज म्युच्युअल, ते सगळे तिथं काम करतायत सध्या. आता मला जर पुण्यात आणखी कुठली कंपनी, समजा इथं इंटर्नशिपचा एक चान्स, ओके, प्रसाद वाघमारे म्हणून ही इज वर्किंग देअर, ओके, डायरेक्टली कॉन्टॅक्ट तर काढता येईल. पण नेक्स्ट इथं ज्यावेळी तुम्ही अप्लाय कराल त्यावेळी जे डिस्क्रिप्शन आहे एखाद्या जॉबसाठी, स्किल सिंकर म्हणून वेबसाईट आहे. या वेबसाईटला तुम्ही डायरेक्टली तुमचं प्रोफाईल बनवू शकता इमिजिएटली. जे काही स्किल्स आहेत तुमचे, insta-resume.io वरती इमिजिएटली क्रिएट करू शकता पहिला तुमचं प्रोफाईल रेझ्युमे. फक्त एक आहे की हा जो कंटेंट आहे जो त्यांना लागणार आहे तो तुम्ही कॉपी करून तुमचं जे प्रोफाईलमध्ये तुमचं जे काम केलं त्याला सिंक्रोनाइज करून विथ युझिंग चॅट जीपीटी सिमिलर यातले काही कीवर्ड्स आहेत ते तुमच्या जेडी मध्ये आले पाहिजे, आणि त्यानुसार इच जॉब ओपनिंग विल टेक आवर न्यू रेझ्युमे. सेम रेझ्युमे सगळ्यांना पाठवून यू विल नॉट गेट अ डील, यू विल नॉट गेट अ कॉल इवन. ओके, सेम रेझ्युमे जर पाठवला सगळीकडे तर समजा या गोष्टी येतील. माझ्याकडे AI जनरेटेड ऑलरेडी इथे समराइज केलं. या जर गोष्टी तुम्ही सांगितल्या इथे की माझ्याकडे एवढा एक्सपिरियन्स आहे, तर त्यांना जो एक्सपेक्टेड आहे तोच तुमच्याकडे असेल तर इट विल गेट क्लिक्ड इमिजिएटली टू द रिक्रुटर्स. ओके, कारण मेन आहे तो म्हणजे इथला डेटा जो तुम्हाला जॉब डिस्क्रिप्शन मध्ये, आणि तो आपल्या रेझ्युमे मध्ये यायचा असेल तर insta-resume.io याच्यावर तुम्ही इमिजिएट रेझ्युमे बनवू शकता. ओके, आणि इथं स्किल सिंकर वरती तर जाऊ शकता. तर नेक्स्ट प्रीमियम वगैरे लागते? प्रीमियम नाही, प्रीमियमची गरज नाही. हायरेक्ट नावाचं एक ॲप आहे. ओके, हे ॲप आहे हायरेक्ट स्टार्टअप्स अँड जॉब्स. ओके, या ॲप वरती तुम्हाला डायरेक्टली रिक्रुटर्स तुम्हाला डायरेक्टली भेटू शकतात ज्यांचा नंबर तिथं इमिजिएट मिळू शकतो. जॉब सिकर्स इथं तुम्ही तुमचा नंबर टाकून इथं प्रोफाईल बनवू शकता. एक, ॲज अ जॉब सिकर तुम्हाला इथं जर तुम्ही तुमचं प्रोफाईल बनवलं तर तुम्हाला रिक्रुटर डायरेक्टली कॉल करू शकतो. इथं जो फोटो आहे डेटा अनालिस्ट ते पण बघ की आता जे काही बूम मध्ये आहे त्यामध्ये इमिजिएट हायरिंग कुणाला लागणार असेल तर हायरेक्ट थ्रू केलं. सो हायरेक्ट एक वेबसाईट आहे जी तुम्ही लक्षात ठेवू शकता. हायरेक्ट, या वेबसाईट थ्रू बरीच लोक मी स्वतः हायरिंग केलेले, त्यामुळे हायरेक्ट
then Insta resume .io, skill syncer, या 2-3 वेबसाईटचा यूज करून तुम्ही हॅव्हिंग एक्सपिरियन्स राईट फ्रॉम 0 अप टू 6 months इवन, तुम्हाला याच्यातून कॉल्स येण्याचे चान्सेस हायेस्ट. फक्त तुम्हाला जॉब ओपनिंग सर्च करताना फर्स्ट ॲज अ डेटा अनालिस्ट लोकेशन परफेक्ट क्लिक पाहिजे. सर्च केल्यानंतर एक्सपिरियन्स लेवल, एंट्री लेवल आणि जॉब पोस्टेड यूज करू शकतो. डेटा अनालिस्ट मराठी लँग्वेज रिअल आहे का बघा एकदा. कन्सल्टन्सी हा नाही म्हणजे जस्ट एकदा चेक करा. तुम्ही या सगळ्यांना अप्लाय केलेलं आहे म्हणजे इथं पण ते एकदा चेक करा. म्हणजे तुम्हाला लिंक्डइन वरती काय सर्च करायचं इतकंच मला सांगायचं की तुम्ही वेदर यू आर ऑन राईट पाथ ऑर नॉट. ओके, फर्स्ट तुम्ही हायरिंगचं तुमचं रिंग इथे असते माहिती आहे ना सगळं, गेट हायर्ड, ते तुम्ही ऍड करू शकता. ओके, नेक्स्ट एक म्हणजे माझा एक रेझ्युमे दाखवतो. माझा रेझ्युमे एकदम टिपिकल मेकॅनिकल इंजिनियरचा होता, पण याच्यामध्ये लिंक्डइनच्या प्रोफाईल सोबतच कोराचं पण प्रोफाईल टाक. कारण तुमच्या रेझ्युमे मध्ये वेगळं काय आहे बाकीच्यांपेक्षा, हाऊ यू स्टँड आउट फ्रॉम अदर्स, त्यामध्ये कोरा प्रोफाईल मी टाकतो. कोरा माहिती आहे सगळ्यांना बरोबर. कोरावरती मी काही नाही मी काही आन्सर्स पण देतो काही लोक. ओके, तर हे माझं प्रोफाईल आहे तिथं, मी काही आन्सर्स पण दिलेले. हा प्लॅटफॉर्म चांगलं आहे. इथं तुम्ही बरेच लोक इथे तुम्हाला भेटू शकतात सर्च. हा सगळ्या गोष्टी, आणि जितके तुमचे प्रोफाईल्स असतील तेवढे रिक्रुटरला तुम्ही वरती दिसाल. उमेश दबडे म्हणल्यानंतर वरती कसे दिसेल की ज्यामध्ये तुमचे प्रोफाईल या नावाने जास्त. ओके, आणि मी रिअल आन्सर्स दिलेले आहेत तिथे काही लोकांना, मी काही फॉलो केलेलं आहे. आय वॉज देअर 2018 मध्ये, आय वॉज देअर ॲज सेल्स ऑफिसर इन आयनॉक्स एअरपोर्ट. त्यामुळे तर 2-4 प्रोफाईल्स तुमच्या कामी येऊ शकतात. त्यातलं एक कोरा, दुसरं इन्स्टा रेझ्युमे, थर्ड जे आहे ते रिसर्च गेट. रिसर्च गेट वरती तुम्ही जर जॉईन होऊ शकला, नथिंग लाईक दॅट. रिसर्च गेट, कारण इथली जी कम्युनिटी आहे ऑल ओव्हर दी वर्ल्ड, ज्यांनी पीएचडी केली, दोज हु आर परस्युइंग पीएचडी, हॅव्हिंग सम रिसर्च पेपर्स, हे सगळे लाईक माइंडेड पीपल आहेत. त्यामुळं रिसर्च गेट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पुढची एक वेबसाईट इथे मी मेन्शन करतो, रिसर्च गेट. त्यामुळं इथून पुढं तुम्ही जे प्रोफाईल, आता बऱ्याच लोकांना हे, आता मी जे लिंक्डइनचं प्रोफाईल इथं मेन्शन केलं, ओके, हे प्रोफाईल कुठून, प्रोफाईलचा URL इथं आहे. ओके, दुसरं URL इथं एडिट करू शकतो. मी कधी ट्राय नाही केला, करू शकतो, इझी करू शकतो. दुसरं एक अबाउट यू. अबाउट यू ॲज अ डेटा अनालिस्ट, काही बाकी लोकांचे डेटा अनालिस्ट असतील एंट्री लेवल, असं एखादं प्रोफाईल बघा. ते प्रोफाईल युझिंग चॅट जीपीटी असं डिझाईन करा की त्या अबाउट अस मध्ये, अबाउट मी मध्ये तुम्हाला इमिजिएट तुमच्या इन्साइट्स दिसतील की ह्या गोष्टीमध्ये तुम्ही आहात, याच्यासाठी विलिंग टू डू जॉब इन टू दिस डोमेन. डायरेक्टली तुम्हाला ते दिसलं पाहिजे.
आता हे जे माझं प्रोफाईल आहे ते निशुल सिंगल म्हणून माझे एक डायरेक्टर होते, त्यांचं प्रोफाईल मी कॉपी केलं. तर त्याची जी सुरुवात होती, इट वॉज रिझल्ट ओरिएंटेड प्रोफेशनल विथ 9 years ऑफ एक्सपिरियन्स इन द एरिया ऑफ सेल्स अँड मार्केटिंग, प्रोडक्ट अँड बिझनेस डेव्हलपमेंट. त्यावेळी AI नव्हतं, त्यावेळी कॉपी पेस्ट करून ते प्रोफाईल तसं बनवलं. त्यामुळं आणि नक्की माझं इतकं अबाउट मी एवढी गोष्ट वाचल्यानंतर 9 years एक्सपिरियन्स कशामध्ये हे सगळं खाली लिहिलं. डेव्हलप गुड वर्किंग रिलेशनशिप. Am I audible? Yeah. Okay. त्यामुळे अबाउट अस आज सुरुवात करा, स्टार्ट फ्रॉम टुडे की ते बेस्ट प्रोफाईल तुम्हाला दिसलं पाहिजे लिंक्डइन मध्ये, ज्यामध्ये अबाउट अस मध्ये तुम्ही काहीतरी टाकू शकता गॅरंटेड. आणि ज्याला तुम्हाला हायर करायचं, नाव डिसिजन हॅज बीन मेड, त्यानंतर राईट फ्रॉम अबाउट अस अप टू तुम्ही कुठले पेपर पब्लिश केले हे सगळं चेक केलं. डिसिजन बनायच्या आधी नसेल, पण डिसिजन बनल्यानंतर गॅरंटेड असेल. ओके. त्यामुळं एक्सपिरियन्स टोटल इथं तुम्हाला तुमचे इन्साइट्स लिहिता आले पाहिजे. फीचर्ड मध्ये काही लिंक्स आहेत माझ्या, पण नंतरचा जो एक्सपिरियन्स मध्ये इच हॅज स्किल्स तुम्ही ऍड करू शकता. माहिती आहे स्किल इथं. आता मी इंदिरा गांधी युनिव्हर्सिटीमध्ये आता जर्नलिझमचा कोर्स माझा चालू आहे. इंदिरा गांधी युनिव्हर्सिटी ओपन युनिव्हर्सिटी ऑल ओव्हर इंडिया. त्यातले जे ॲल्युमिनीज आहेत ते 5 लाखाच्या वरचे, अबो 5 lakhs. इथं सर्च केल्यानंतर करंट कंपनीज लक्षात येते. EY मध्ये कोण कोण जॉब करतात आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो. फर्स्ट, सेकंड, थर्ड. फर्स्ट मध्ये जर बघितलं तर माझ्या इमिजिएट जॉईनिंग मध्ये आता तिथलं कोणी नाही, पण सेकंड मध्ये बघितलं तर काही लोक आहेत ज्यांचे इतके म्युच्युअल्स. हे जे सेकंड मधले ते तुमचे इमिजिएट टार्गेट्स असू शकतात, ज्यांना तुम्ही रेफरन्स मागू शकता. ओके. म्हणजे त्या थर्ड जो आहे सॅम्पल स्पेस, तिथं तुम्ही अप्रोच करण्यापेक्षा या सेकंड मध्ये तुम्ही अप्रोच करू शकता. कारण आपण FB ला पण रिक्वेस्ट तेव्हाच एक्सेप्ट करतो ज्यावेळी म्युच्युअल्स आहे. बरोबर. ऑफ द वे जाऊन कुणाला रिक्वेस्ट केल्यानंतर कुणी ऍक्सेप्ट नाही, पण जर तुमचे काही म्युच्युअल फ्रेंड्स असतील जास्ती तर ते डायरेक्ट ऍड्रेस करतात की घेऊ शकतो. ओके. नेक्स्ट. सो फर्स्ट वन इज ऑल अबाउट दिस वन. काही ग्रुप्स पण आहेत, डेटा अनालिस्ट काही ग्रुप्स सुद्धा आहेत की त्यामध्ये फक्त चर्चा जी काय आहे ते सगळे रिगार्डिंग दिस टॉपिक ओनली. तर तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये काय काय चालू आहे, रिसेंट इन्साइट्स काय आहे हे सगळे या सगळ्या ग्रुप्समध्ये तुम्हाला लक्षात की आता सध्या चालू काय. कारण ग्रुप्समध्ये लोक तेव्हाच ग्रुप काढतात ज्यावेळी आता इतके मेंबर्स आहेत, अबो आय थिंक 1,80,000 मेंबर्स. हे सगळे किमान डेटा अनालिस्ट असतील सगळे, बरोबर. तर यांना तुम्ही अप्रोच करू शकता. त्यामुळे माझ्या दृष्टीने एक पीपल, सेकंड पोस्ट, आता कंपनीज इथल्या जर काढल्या तर त्या काही लोकांनी पेजेस बनवलेले असतात डेटा अनालिस्ट. दोनच गोष्टी आपल्याला महत्वाच्या त्यातल्या, एक आहे ते पोस्ट मध्ये. ओके. तर बिफोर 1 hour Accenture is hiring for data analyst. 3 तासापूर्वीची गोष्ट. तर एक तर त्याचं प्रोफाईल बघितलं पाहिजे, इझी इंटू डेटा अनालिसिस. तर
consultancy. Okay. Next, Devjit Mitra, TNT, 2 to 5 years experience, 7 hours, immediate त्याला लागणार. Analytical skills. पहिली गोष्ट ती करल, जेडी पहिला कॉपी करणार आणि जेडी कॉपी केल्यानंतर त्याचं डायरेक्ट चॅट जीपीटी पेस्ट करून समराइज करू शकतो. आय वॉन्ट समरी ऑफ दिस विथ कीपिंग इम्पॉर्टंट कीवर्ड्स. इमिजिएट तुम्हाला सगळ्या गोष्टी ठीक आहे. ते सगळं झाल्यानंतर दरवेळी रेझ्युमेची एक वर्ड फाईल तुमच्याकडे जी तुम्ही सतत सतत तुम्ही चेंजेस करत. ओके. आता अकॅडमिक क्वालिफिकेशन. आता माझा हा रेझ्युमे शेवटचा रेझ्युमे मी 2016 ला दिला. 2016 मध्ये तो रेझ्युमे दिला त्यामध्ये मी इतकं मेन्शन करायचो सगळ्या गोष्टी, SSC HSC सगळ्या. तर ह्या प्रोजेक्ट्स मध्ये तुम्ही जे टाकाल आता इथं समजा प्रूफ ऑफ डिझाईन टेस्ट ऑफ बटरफ्लाय, इथं जे काही टाकाल आय वॉन्ट दिस समरी अकॉर्डिंग टू द अनालिसिस एस्पेक्ट. हे तुम्ही चॅट जीपीटी मध्ये टाकून अनालिसिसच्या अकॉर्डिंग तुमचं हे डिस्क्रिप्शन बनवा आणि त्यानुसारच इथे टाका. म्हणजे त्या रेझ्युमे मध्ये विदिन दॅट रेझ्युमे ही शुड सी एव्हरीवेअर देर सम अनालिटिकल स्किल्स. तर तुम्हाला तुमच्या रेझ्युमेवरती काम केलं. पहिली गोष्ट ट्रेनिंग्स आहेत माझ्या मेकॅनिकलसाठी काय इम्पॉर्टंट आहे ते त्यामध्ये टाकलं आणि हे सुद्धा कुठून ना कुठं घेतलं असेल. पण मी प्रोफाईल जे काही रेफर केले ते सगळे डायरेक्टर VP ज्यांनी 13-14 इयर्स एक्सपिरियन्स असेल. तर तिथंच मी आता जे काय ते शेवटचं रेझ्युमे बनवताना ते ट्राय केलं. मेकॅनिकल मध्ये एकदा 5-6 वर्षांचा एक्सपिरियन्स झाला तर फक्त रेझ्युमे मागतील आणि डायरेक्टली इंटरव्ह्यूला बोलतो. हेच आहे. पण IT मध्ये तुम्ही काय नवीन गोष्टी करताय तर ऍक्च्युअल तिथं वाचला जातो रेझ्युमे. तिथं तुमच्याकडे पहिला ATS स्कोर काढला जाईल आणि कारण तितकं फिल्ट्रेशन तितकं जास्त गरजेचं. ह्यूज नंबर आहे त्यांच्याकडे येण्याचा रेझ्युमे येण्याचा. मी इथं बऱ्याचशा गोष्टी अचिव्हमेंट्स तुम्ही तुमच्या रेझ्युमे मध्ये टाकता सगळेजण. काय अचिव्हमेंट्स मध्ये काय टाकलं पाहिजे हे सुद्धा महत्वाचं. एक पार्टिसिपेशन बरेच लोक टाकतात. पार्टिसिपेशन आता समजा एखाद्या IIT कॉलेजमध्ये काहीतरी एखादा सेमिनार ते टाकणं योग्य. पण काही कॉलेजमधले काही छोटे इव्हेंट्स असतील ते तुम्हाला टाकायची काही गरज नाही. एक आता मी जी काही अचिव्हमेंट्स मध्ये टाकलेलं A ग्रेड इन महाराष्ट्र गव्हर्नमेंट इंटरमिजिएट एक्झाम, गव्हर्नमेंट एक्झाम त्यामध्ये काही ग्रेड मिळाले ती त्यामध्ये मेन्शन केली. ॲज अ रायटर आय हॅव वर्कड इन आवर ओन मॅगझिन. ओके. एक माझी सगळ्यात एक छोटं स्टार्टअप होतं की मी काही रायटर्सना बुक मराठीत असेल तर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून द्यायचो सुरुवातीला. तर ती जी सर्व्हिस होती ती याच्यासाठी काढली होती की कारण वी हॅव अवर ओन मॅगझिन अँड ऑल्सो पब्लिकेशन. बरेचसे रायटर माझ्या वडिलांकडे येतात आणि मुखपृष्ठ बनवून द्या मग बिकॉज ही इज आर्टिस्ट. तर त्यांनी मला हे रेफरन्स दिला की यांची मराठी पुस्तकं इंग्लिशमध्ये. वडिलांचं एक स्वतःचं पुस्तक आहे जे ग्रेड एक्झामिनेशनचं मराठीमध्ये, ते मी इंग्लिशमध्ये केल्यानंतर आज त्याच्या 10 ते 15,000 कॉपीज विदिन पुणे गेलेले. इट्स स्टील देअर इन ABC स्क्वेअर. तिथं सुद्धा पुस्तकं ही आता आहेत. तर तुम्हाला कसं मोल्ड करता येईल म्हणजे तुमचं थिंकिंग त्यावरती सगळं. याच्यामध्ये जर एक्सपिरियन्स जर बघितलं व्हॉलंटिअरिंग मध्ये अपेक्षा ट्रान्सलेशन्स नावाचं 7 वर्षांपूर्वी आय हॅड स्टार्टेड वन स्टार्टअप. द सेम हॅज बीन मेन्शन्ड हिअर. सो तुम्हाला तुमच्या या सगळ्या गोष्टींमध्ये काय काय टाकता येईल अशा काही युनिक गोष्टी ते सगळ्या तुम्ही बघू शकता. ओके. रिसर्च पेपर्स मी मेन्शन केलेले आहेत विदिन रेझ्युमे इटसेल्फ. या सर्टिफिकेशन्स काय काय आहे. स्ट्रेंथ अँड ॲट लास्ट यू शुड हॅव वन डिक्लेरेशन. म्हणजे प्रत्येक रेझ्युमला आता मला माहिती नाही बरेचसे रेझ्युम विदाउट डिक्लेरेशन आहे
and it should be signed totally. ज्यावेळी तुम्ही रेझ्युमे द्याल त्यावेळी अंडरटेकिंग लिहिलं जातं डिक्लेरेशन की अबोव इन्फॉर्मेशन हॅज बीन गिवन इज ट्रू टू माय नॉलेज आणि खाली साईन तुमची पाहिजे. तो तुम्ही ऑथराईज केले त्या रेझ्युमेला. तर थोड्याफार अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही यामध्ये हे करू शकता. फक्त 2 गोष्टी आहेत आत्ता. एक, डेटा अनालिस्ट सर्च केल्यानंतर जॉब्स, पीपल, पोस्ट. आणि ज्यावेळी तुम्ही आता हे तुम्ही प्रोफाईल ज्यावेळी स्क्रोल करा मिस्टर ई मध्ये तुम्हाला इमिजिएट काही कॉन्टॅक्ट रिफ्लेक्ट होतो. एकदा ट्राय करा मिस्टर ई जे काय मी आता एक्सटेन्शन सांगितलं. मेनली प्रोफाईलमध्ये फर्स्ट आता जे काही मी म्हणलं पीपलमध्ये फर्स्ट मध्ये किती लोक आहेत तुम्ही बघू शकता स्वतःचे. ते जर जास्ती हा रिझल्ट इथं कळेल 147. सो नाव इमिजिएटली यू कॅन आस्क द रेफरन्स टू दीज पीपल. 147 नंबर इज लेस बिकॉज आय एम नॉट डेटा अनालिस्ट. पण सेकंड मधला जो नंबर आहे तिथं तुम्ही एक नोट तुम्ही बनवली पाहिजे व्हॉट आय. ओके. त्यामुळं अपार्ट फ्रॉम दिस तुम्हाला काही वाटतं की सर्च करताना आणखी काही हेल्प होईल अशा काही गोष्टी आता हे मिस्टर आहे आता बॅच आहे 7 ते 7 इटॉन मध्ये डेटा अनालिस्ट आहे. 7.5 years एक्सपिरियन्स आहे. मला एक लक्षात आलं की हे असं काही प्रोफाईल तुम्ही बनवू शकाल तर कारण लोक तुमचं फेसिंग बघण्यापेक्षा तुम्ही काय लिहिलंय सो असं प्रोफाईल तुम्ही ऍड करू शकता. मेल आय डी डेटा अनालिस्ट मास्टर डेटा मॅनेजमेंट. आणि या गोष्टी तुम्ही पूर्ण तुमचा सिलेबस व्हायच्या आधीच तुम्ही तुमचं नेटवर्क जे नेटवर्क आहे ते तुम्ही बनवू शकता. फॉलोअर्स जर तुम्ही बघितले तर तुम्हाला जितके फॉलोअर्स जास्त असतील तितके काही ओपनिंग्स तुम्हाला जास्त दिसतील. कारण तुम्ही ॲज अ पीपल आणि पोस्ट सर्च केले तर तितके येणार नाही जर तुम्ही ऑलरेडी फॉलो नसेल केलं. त्यामुळे मिनिमम तुमचे फॉलोअर्स किमान इतके तरी पाहिजे. ट्राय टू अंडरस्टँड की दोनच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत फक्त. एक लिंक्डइन आणि दुसरं नोट. लिंक्डइन तुम्हाला ॲट इनिशियल लेवल हेल्प आउट करेल, नंतर नोकरीतून प्रोफाईल डायरेक्ट शॉर्टलिस्ट. त्यामुळे लिंक्डइनला आता तुम्ही ॲज अन इंटर्नशिप पण इंटर्नशालावरती अप्रोच करू शकता. किमान तुम्हाला हे तरी कळेल की डेटा अनालिस्ट कुठं लागतं. इंटर्नशालाला अशाच कंपनीज आहेत ज्यांना हायरिंग आता पॉसिबल नाही. they want to look out for these people, those who can work for us. ओके. तर थोड्या काही कंपनीज आहेत जे तुम्ही बघू शकता. आणि दुसरं जे मी टेलिग्रामचा ग्रुप एक क्रिएट केला होता त्यामध्ये तुम्ही जॉब अलर्टमध्ये किमान एकदा ट्राय तरी करा की त्या प्रोफाईलला मी अप्लाय तरी करून तिथे जे मी काय टाकत राहतो थोडंफार आणि ते तुमच्या रिलेटेड आहे जास्ती. किमान तुम्हाला कंपनीज तरी कळते की JP मॉर्गन मध्ये डेटा अनालिस्ट आहे. मग तुमचं माइंड त्यानुसार डेव्हलप होईल की JP मॉर्गनचे लोक माझ्याकडे माझ्या नेटवर्कमध्ये पाहिजेत लिंक्डइन जे तिथले काही ओपनिंग्स असतील तर क्लिअर आउट. ओके. त्यामुळं एकदा ट्राय करा. ओके. सो एनिथिंग अबाउट लिंक्डइन काही डाऊट असेल तर यू कॅन अप्रोच मी. ओके. 2 वेबसाईट्स तर आहेत, रिसर्च गेट, इंस्टा रेझ्युमे .io आणि हायरेक्टला आज जमलं तर आज प्रोफाईल बन म्हणजे इफ. ओके. ऑनलाईन हॅज एनीबडी जॉईन लेट? शुड वी रिवाइज इट? तुमची बॅच जाऊ शकते. या
Was it audible? व्हॉट्सअपला पाठवू का? Any doubt till now? Has anybody joined late? Himanshu, Aniruddha? सरांना म्हणा या की नाही, सगळी मुलं येत आहेत ना, या म्हणा ना. मग काय गेले तिकडे? कॉल करा तुम्ही नाही LinkedIn Premium LinkedIn Premium इन मेल्स तुम्हाला जर करायचे असतील इमिजिएटली, काही HR रिक्रुटर्स जर तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करायचे असतील तर तुम्ही करू शकता. पण LinkedIn प्रीमियमची प्राइसिंग मला वाटतं खूप हायर आहे. तर बंद कर. LinkedIn प्रीमियम प्राइसिंग इज बिट हायर. तर काही वेज आहेत की ज्यामध्ये तुम्ही लिंक्डइनचं प्रीमियम व्हर्जन घेऊ शकता. जसं आपण काही सबस्क्रिप्शन्स घेतो, जसं सोनी लिव्हचं सबस्क्रिप्शन घेतलं, अशा काही चॅनेल्स आहेत ज्यामध्ये मी काही सबस्क्रिप्शन्स घेतलेले. तर त्यातलं मी ट्राय करतो की लोएस्ट पॉसिबल जो वे आहे की जिथून आपल्याला कमी प्राइसिंग मध्ये भेटेल. आय विल ट्राय फॉर दॅट. ओके अनिरुद्ध, मी ते नक्की सांगेन. पण LinkedIn प्रीमियम जे ज्यांना कॉन्टॅक्ट्स बरेचसे लागतात, दोज हु आर इन टू सेल्स फील्ड मेनली, ज्यांना काही कॉन्टॅक्ट्स इमिजिएटली कंपनीच्या आतमध्ये कोण कोण काम करतं सगळं, तर त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पण आत्ता जे मी काही LinkedInचं प्रोफाईल सांगितलं ते त्या प्रोफाईलमध्ये टिल नाव एनी डाऊट? आत्ता सगळ्यांना प्रोफाईल विजिबल होतं? नो सर. नो? ओके ओके. प्रोफाईल विजिबल होतं पण डाऊट नाही. डाऊट नाही. ओके. अबाउट अस मध्ये व्हॉट यू शुड मेन्शन, हॅव यू सीन दॅट हियर? इज इट क्लिअर? Before applying for any company, you should prepare a new resume according to their JD. Yeah. So directly you can copy that JD and you can paste it to ChatGPT. They will give you some summary that you can add, like just after this by AI generated जो काही result आहे तो इथला. Okay. So this thing you can add up into about us or in resume also. Okay. मगाशी जे काही जर सगळ्यांना माहिती नसेल अजूनही तर मिस्टर ई, you can take that extension if you don't have. Yeah. That's most important because Mr. E is working for many of bigger companies, like you can see here. Pricing जे आहे यातलं for startups per month इतकी pricing आहे. It's much lesser than LinkedIn Premium also. Okay, so you can go for such contacts through this way also. You can directly go. अनिरुद्ध, LinkedIn प्रीमियमच्या प्राइसिंग पेक्षा हे प्राइसिंग कमी असेल आणि तुम्ही स्क्रोल करताना जर तुम्ही यूज करू शकत असाल तर हे मच बेटर आहे त्यापेक्षा, कारण याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली मोबाईल नंबर मिळू शकतो. ओके. हिमांशु, सुदेश,
Swapnali, yeah. All have noted that extension. Okay, you can get a direct contact while you scroll. Yeah. इथं तुम्हाला ते पॉपअप होईल, जे कोणतं प्रोफाईल असेल ते इमिजिएट तुम्हाला आता माझं प्रोफाईल आहे, पण इमिजिएट प्रोफाईल दुसरे कुठले असतील, समजा या प्रोफाईलला तुम्ही गेलं तर इथं व्ह्यू कॉन्टॅक्ट्स मध्ये तुम्हाला युझिंग क्रेडिट यू कॅन सी द नंबर. फाईन. या त्यामुळं मिस्टर ई साठी जर 2000 रुपीज सुरुवातीला जर कोणी इवन ते तितके जरी पे केले तरी तुम्ही बरेचसे कॉन्टॅक्ट्स ऑलमोस्ट 750 कॉन्टॅक्ट्स 720 फोन नंबर्स तुम्ही घेऊ शकता पर इयर. व्हॅलिडिटी 12 मंथ्स आहे. सो या प्रोफाईलमध्ये एक so within this profile, first thing, whether you have joined to the right alma mater group. Alma mater means alumni तुमचा जो ग्रुप आहे तो तुम्ही परफेक्ट प्रोफाईलला तुम्ही अप्लाय केलंय की नक्की प्रोफाईलला तुम्ही जॉईन आहात का एकदा कन्फर्म करा, कारण याच्यामध्ये सगळे हे ऑफिशियल ॲल्युमिनी पोर्टल आहे, तर याच्यामध्ये सगळे तुम्हाला प्रोफाईल मिळतील जे रिगार्डिंग डेटा अनालिसिस आहे. ओके. सो any doubt for today's session? Do you feel it useful that through Mr. E and other some of the tips you can um, go for the shortlisting? Yeah. Uh, each time you should prepare a new resume. Yeah. By copying the JD. Yeah. You should put it into your resume, and then only can share to the recruiters. Yeah. So there are few websites which I have mentioned here. Hirect is a good website. Instaresume.io. Immediately you can prepare the resume. Skill Syncer, directly the skills and everything gets synchronized and prepares the resume again. Try to get registered on ResearchGate. Yeah, ResearchGate is a bigger community. Yeah, so there also it makes some impact. Yeah, fine. Anything else like you want to ask? Any doubt regarding LinkedIn optimization? At least because you have just started your uh, study for the data analysis, so you can at least prepare a good profile. Yeah. So post you can असू शकतं सारं ठीक बस आदित्य सेंटीग्रेड आदित्य सेंटीग्रेड आदित्य सेंटीग्रेड बस. Okay, so any doubt till now? Yeah. प्रोफाईल सगळ्यांनी बनवलंय? एनीबडी एल्स ऑफलाईन आता कोणी स्टुडंट नाही आहे, ऑनलाईन जर आन्सर्स दिले तर बरं पडेल. की कोणी प्रोफाईल्स बनवलेले नाही आहेत, दोज वर जस्ट प्रिपेरिंग फॉर दॅट, ॲटलिस्ट काही आजचे जे काही पॉईंट्स आहेत ते त्यामध्ये इन्क्लूड करा. ओके. Fine then. Yeah.
6 ते 7 टायमिंग सगळ्यांना कन्वे झालं होतं नक्की? कोणी आहे जे येट टू जॉईन, ज्यांना टायमिंग नव्हता माहिती? कारण एक बॅच ओव्हरलॅप होते, त्यामुळे आपल्याला थोडं टाइम चेंज करायला लागलं. रेझ्युमे रिलेटेड 6:30 पर्यंत लेक्चर आहे का सरांचं? कपिल सरांचं 5:30 ते 6:30 आहे. अनिरुद्ध, लेक्चर 6:30 पर्यंत आहे? सर आज होतं, एरवी 6 ते 7 असतं, हा हा, पण आज 5:30 ते 6:30 होतं. ठीक आहे. मग 6 ते 7 टाइम कुणाला इश्यू आहे अजून? काही वाटतंय असं की चेंज करायला पाहिजे का सगळं सरांवर डिपेंड आहे? सर उद्या लास्ट लेक्चर आहे बहुतेक एक्सेलचं, त्यानंतरचा टायमिंग माहित नाही. ओके. ओव्हरऑल हे सेशन्स, आता जे काही कम्युनिकेशनचे सेशन घेतलेत आपण, याच्यामध्ये राईट फ्रॉम ग्रामर अप टू HR ॲक्टिव्हिटीज, जितके इंटरव्ह्यूचे क्वेश्चन जितकं डिस्कस करता येईल, आय हॅव ट्राईड माय बेस्ट. ओके. ऑनलाईन ऑफलाईन थोडा डिफरन्स आहे दोन्हीमध्ये, पण स्टील बरेचसे वर्किंग आहेत, वर्किंग पीपल आर देअर. सो व्हॉट आय फेल्ट की ॲटलिस्ट किमान 50-60% तरी क्लिअर आहेत गोष्टी ज्या मी सांगितलेल्या आहेत आतापर्यंत. ओके. या सेशन्समध्ये जे काही PDFs ज्या काही मी शेअर केलेल्या आहेत, त्या सगळ्या आपण त्या C3 जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी शेअर करतो. मला वाटतंय की किमान लिंक्डइनचं प्रोफाईल तुम्ही ऑप्टिमाइज जर करून ठेवलं, तर तुमच्या नेटवर्कमध्ये डेटा अनालिस्ट सर्च केल्यानंतर किमान ॲज अ फर्स्ट पीपल मधलं फर्स्ट, सेकंड, थर्ड हे सगळ्यांना क्लिअर आहे ऑनलाईन? फर्स्ट, सेकंड, थर्ड क्लिअर आहे ना? ओके. यामध्ये फर्स्ट मधले जितके इमिजिएट तुम्ही त्यांना अप्रोच करू शकाल, 147 पीपल आर देअर. यू कॅन डायरेक्टली कॅन अप्रोच देम, जसं इन मेल जसं आपण म्हणालो की विदिन मेसेज तुम्ही त्यांना रेफरन्स. आणि there's one website, refer.me. You can get some references. इथून तुम्ही रेफरन्सेस मिळवू शकता refer.me मध्ये. ओके. So I don't know whether you were known with this website, but this website has some you will get some really good references surely, yeah, through refer.me. At least explore this website. Okay. Just like Hirect, you will get the results quite immediately की तुमचं प्रोफाईल कितपत वर्कआउट होतं त्यामध्ये तुम्ही बघू शकता. ओके. सो आय होप इट वॉज क्लिअर टू यू दॅट तुम्हाला लिंक्डइन वरती काय सर्च केलं पाहिजे, मेनली अप्रोच कसा केला पाहिजे, दुसरं पीपल, जॉब्स अँड पोस्ट, या 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत यामध्ये. तर इमिजिएट काही ओपनिंग्स ज्या असतात ते तुम्हाला इथं कळू शकते. ओके. सो मेन highlighted points can be new resume for new opening. Yeah. फर्स्ट मोटिव्ह पहिला हाच आपल्यात असलं पाहिजे की न्यू रेझ्युमे फॉर अ न्यू ओपनिंग अकॉर्डिंग टू द JD. या सेम रेझ्युमे फॉर ऑल दी ओपनिंग्स विल नॉट वर्क आउट. या क्लिअर आहे? तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मेन्शन करायला लागतील अकॉर्डिंग टू द JD. तुम्हाला मिस्टर E एक्सटेन्शन मधून
5 credits. Five credits are free, so you can search out 5 profiles directly and can get their mobile numbers directly. सो मोठ्या कंपनीज असतील, किमान सगळ्यांनी मिळून जर 5-5 5 पीपल सगळे HR जर शोधले तर रिक्रुटर्सची तुमच्याकडे लिस्ट बनवू शकते इफ यू वर्क इन ग्रुप्स. फाईन. So today's main insight was these websites, how you can approach, and how you should apply, and what should be that मेलचं जे प्रोफाईल, म्हणजे एखादा रेझ्युमे शेअर करताना मेलवरती. टुमॉरो वी आर टेकिंग द सेशन हाऊ टू बिल्ड अ रेझ्युमे मध्ये काय काय गोष्टी पाहिजेत, आणि रेझ्युमे मेल करताना ते प्रोफाईलला जो काही ड्राफ्ट पाहिजे, लिंक्डइन मध्ये रेफरन्स मागताना कुठला ड्राफ्ट पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला सांगू शकेन उद्या. त्यामुळं टुमॉरो ऑल्सो विल हॅव अ स्मॉल सेशन. So we'll tell you all those things tomorrow itself. So anything else की काही सजेशन्स आहेत ज्यामध्ये आपण डिस्कस केलं पाहिजे, जसं काही इंटरव्ह्यूचे क्वेश्चन आन्सर सजेशन होतं. So like that, any other suggestion regarding communication? Please speak up, because this will be helpful for me mainly. No any doubt, no any suggestion? Fine then. HR activities एकदा क्लिअर झाल्यानंतर यू विल गेट अ क्लिअर आयडिया की रेझ्युमे अँड सगळं प्रोफाईल तुम्ही बरेचसे एक्सप्लोर करू शकता. सो थँक्स लॉट फॉर टुडे. एनी डाऊट देन प्लीज लेट मी नो. See you then tomorrow. Okay, bye. तुम्हाला वाटतं 7 ते 8 आहे? ठीक आहे. बंद करते ना. आता जे काही प्रोफाईल आज जे काही मी सांगितलं त्याच्यामध्ये तुमचं दोघांचं प्रोफाईल एक आहे गोष्ट. थोडक्यात जे काही सेशन सांगितलं, तुम्हाला जे पहिल्यांदा सर्च करायचं ते डेटा अनालिस्ट,